त्याच्यामध्ये काय झालं गेले आता मे पासून जवळजवळ तुम्हाला साहेब सांगतो सतत वारंवार वीज जाणं हा प्रकार चालूच आहे. बरोबर. त्याच्यानंतर जून जुलै लोकांना विचारायच्या पेक्षा आमच्या अधिकाऱ्यांना विचारा ना. लोकांना कसं विचारताय कोणाच्या गावात तक्रारी आहेत का? खराब होता तर रिंग कशी होत होती नाटक करतात पैसे भरून पण काय 2 दिवस लागतील 3 दिवस. सिस्टीम जी आहे सिस्टीमला आम्ही 100% आहे का तुम्ही चेअरमनचा 11,000 यांचा 15,000. हे सगळे असे भरपूर साहेब प्रश्न आता मी मांडलेत. काय त्याच्यामध्ये सिमेंट पुरवठा लाईनमन संख्या त्याची वाढली पाहिजे. 24 तास लाईनमन नेमण्यात आले पाहिजे. इथं फोन उचलले गेले पाहिजे. लोकांना उत्तर दिली गेली पाहिजे. काल मला मी स्वतः फोन करतो आणि त्या ऑफिसमध्ये विचारतो शहरातली लाईटची परिस्थिती काय. तिथली लाईनमन मला ती लेडी आहे ती मला सांगते नाही लाईट चालू केली. म्हटलं मी स्वतः फोन इथं म्हटलं लाईट माझी घरात आहे म्हटलं मी लाईट नाही आहे. तर तिने दाबोली गावामध्ये सुद्धा ऍक्सिडेंट झाला. आपल्या लेवलवर बघितलं गेलं असं करणार तर कसे तुमच्याकडे वायरमॅन टिकणार. दाबोली गावामध्ये सुद्धा माझा एक कर्मचारी तसाच अडकून होता. आपण किती त्याला सहकार्य केलं किती मदत केली. आपली जबाबदारी येते की नाही येते. नाही आता जस्ट आमचा राजापूरकर वाडीतली व्यक्ती रवी परब अडकून होता. आपण किती मदत केली त्या माणसाला. कोण टिकणार ह्या ठिकाणी. तुम्ही वायरमॅन सुद्धा तशा प्रकारची नेमणूक झाली पाहिजे. पैसे घेतात ना मग वायरमॅन काय नेमत नाही. नेमले पाहिजे. असं नाही ना. आज रात्री लाईट जाते सकाळी 6:30ला येते. काय विषय आहे लाईटचा. माझं शिरोडा सरपंच माझ्याकडे 25 HP चे पंप आहेत. माझ्याकडे गुजरातनं पाईपलाईन येते नळाची नळ कनेक्शन तिकडनं येते 7 किलोमीटर. आणि माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम मेजर आहे. गावात रोष आम्हाला येतोय ग्रामपंचायतला. पाणी आज 8-10 दिवस झाले. जवळजवळ 2 महिना पाण्याचा विषय आहे लाईटचा तुमचा. पण काय करायचं ते सांगा. तुम्ही तुमच्या लेवलवर प्रश्न सोडवले पाहिजे. प्रश्न ऐकून त्याची उत्तर काय ती द्या आम्हाला. आम्ही जे बोलतोय ना ते तुम्ही लिखाण करून घेतात का काय कानात नाही. तुम्ही एक विषय आता घ्या. विषय नको एक विषयाचं काय हे करा. बोलू द्या आता जर समजा मला जुना मीटर पाहिजे होता तर मला शिरोड्यात सांगितलं गेलं की जुना मीटर कंपल्सरी अदानीचा बसवायचा आहे. मला ह्यांनी सांगितलं आणि अक्षरशः माझ्याकडे कंपल्सरी अदानीचा मीटर नवीन मीटर बसवलं. मी त्यांना सांगितलं ना जुना मीटर पाहिजे. मी तुम्ही होतं ऐकलं का. देत नाही कारण काय सांगा अदानीचा जॅब आहे त्यामध्ये अदानीचा तुम्हाला साहेब काय बोलले माहितीये का की नाही तुम्ही अदानीचाच बसवावं लागेल. इकडे मी त्यावेळी तुम्ही सुट्टीवर घेऊन जाणार की कसा ठेवणार तुला सांगा. काढू शकत नाही. काय काढू शकत नाही. मीटर जर काढायचं जागेवर दुसरा मीटर बसवला पाहिजे. हो दुसरा काय आम्हाला दुसरा
दुसरा मीटर सिस्टीम मध्ये फीड होत नाही, त्याच्यामुळे दुसरा जर मीटर बसवला तर ग्राहकाला बिल ऍव्हरेज येणार आहे आणि ते ऍव्हरेज बिल हे पूर्णपणे अवास्तव असणार आहे. त्याच्यामुळे आमच्या सिस्टीम मध्ये एकदा स्मार्ट मीटर बसला की तो आपल्याला स्मार्ट मीटर तुम्ही तशी मागणी करा, मी वर करतो, माझ्या अधिकार नाही. आपल्या जिल्ह्याकरता किंवा तालुक्याकरता नाही, पूर्ण राज्याकरता हा निर्णय आहे. जरा शांत राहा, ऐका जरा. आवाजच तेवढा जरा मोठ्यानं बोल, आवाज येऊ दे, लोकांना ऐकू दे. रेड्डी मध्ये इंटरप्शन होतं, सप्लाय बंद होतं. ए जरा ऐका रे बाबा. जरा बोलू दे रे. रेड्डी मधला सप्लाय 100% इंटरप्ट होता. बऱ्याच वेळेस सप्लाय बंद पण पडत होता. तिथलं ट्री कटिंग बाकी होतं. आपण ह्या कालच्या शुक्रवारी आपण सरपंच, मान्य सरपंच आपले रेड्डीचे त्यांची परवानगी घेऊन आपण शुक्रवारी सप्लाय बंद ठेवला होता आणि मळेवाड ते रेड्डी मधलं जवळपास 70% आपण ट्री कटिंग पूर्ण केलेलं आहे. आता काल आणि परवा पाऊस असल्यामुळे आम्हाला आज करता आलं नाही, परंतु जे बॅलन्स आहे असं आज पण चालू आहे तिथं ट्री कटिंग. त्यामुळे रेड्डीचा विषय आम्ही पूर्णपणे कायमस्वरूपी करतो. दुसरं गोष्ट 11 KVची जी लाईन आपली आहे त्या सगळ्या आणि ज्या 33 KVच्या लाईन आहेत त्याचा आपण एप्रिल आणि मे मध्ये आपण ट्रिपिंग केलेलं आहे. परंतु ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये रेड्डी जर भाग जर सोडला तर मेजर ब्रेकडाऊन म्हणजे सलग 4 तास किंवा 5 तास कुठलं बंद आहे असं सॉरी माहिती नाही का? प्रतिनिधी आता लाईट गेले काय विषय रेडी सोडून रेडी 2 दिवसापासून लाईट जाते. लाईट जाते. कोणाला वस्तू आहेत त्याला काय प्रॉब्लेम झाला तर जबाबदार कोण हो? मे महिन्यात तुमच्या लाईट काय म्हणतात एक लक्षात घ्या. आणि मला एक सांगा, यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबन व शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मागच्या वेळेला वेंगुर्ला वासियांच्या आक्रोशामुळे वनमोरे साहेबांनी पुढाकार घेतला आणि 3 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं ज्यांनी चुकीचं काम केलेलं. आमची आजही हीच अपेक्षा आहे की तुमच्या सध्या असलेल्या परमनंट कर्मचाऱ्यांपैकी जे चुकीचं काम करतायत त्यांचं निलंबन करा, घरी बसवा त्यांना. जे चांगलं सौजन्याने बोलत नाहीत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत. आम्ही मागणी करतो बरोबर आहे. मागच्या आम्ही हीच चूक केली कुठची की तुम्ही त्यांचं निलंबन करा, बदली करा, काही उपयोग होत नाही. नवीन येणार तो परत काय ते आई परत चालू करणार, त्याच्यामुळे सगळा पट्ट्या बुडवणार आहेत. मागची जी निलंबनाची कारवाई झाली तर माझं तर ठाम मध्ये चुकीच्या पद्धतीने झाली. काय अधिकाऱ्याने पण काय केलं त्यावेळी आपली कात्री वाचवण्यासाठी आपल्या अंगाले आलं म्हणून त्याची त्यांची बदली चांगलं काम करून घ्या, त्यांनी चांगलं काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण अशामुळे काय होतं, बदली करतो, मागणी करतो, बदली होऊन एखादा गेला तर त्याचा काय उपयोग होत नाही. पुन्हा श्री गणेश पुन्हा चालू आमची ठाम मान आहे. 5वा मुद्दा, 5वा जरा 2 मिनिटं मी 2 मिनिटात संपवतो. 5वा मुद्दा, प्रत्येक वीज ग्राहकाला स्वतःचे हक्क, कर्तव्य, अधिकार याचं परिपूर्ण ज्ञान मिळावं यासाठी दर महिन्याला तुमच्या महावितरणच्या MERC आणि वीज नियामक कायदा 2003 प्रमाणे विद्युत ग्राहक मेळावे, संवाद कार्यक्रम, ऊर्जा मित्र बैठक, पथनाट्यासहित जनजागृती उपक्रम न चुकता राबवून विद्युत लोकपाल जी तुमची यंत्रणा आहे आमच्या ग्राहकांसाठी की जिथे आम्ही तक्रार नोंदवू शकतो, ग्राहक तक्रार निवारण मंच CGRF ज्याच्यासाठी प्रशांत पुजारे गारगोटी त्यांचं एक कोर्ट तयार केलंय आणि जे तुमच्या कुडाळच्या ऑफिसमध्ये आहे, तर त्यांच्या संदर्भातले ऑनलाईन ऑफलाईन तक्रारी कशा करायच्या याबाबत दररोज माहिती देण्यासाठी
सर्व उपविभाग व विलेज कोड निहाय प्रत्येकी एक सुविधा केंद्र तात्काळ सुरू करावे. आता तुमचा 1912चा नंबर आहे, तो बऱ्याच लोकांना अजून माहित नाही. तुमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे 91 67 77 77 91. तुमचा रजिस्टर मोबाईल वरनं हा व्हॉट्सअप नंबरला जर तुम्ही कंप्लेंट टाकली आणि मेनू सिलेक्ट केला तर 10 मिनिटाच्या आत त्यांचे कर्मचारी तुमच्या दारात येणार. हा व्हॉट्सअपचा नंबर त्यांनी सुरू केलाय, जो त्यांनी लोकांना दिलेला नाहीये. त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी त्याची जनजागृती करायला पाहिजे. 6 नंबर, इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003च्या केंद्र सरकारच्या कायद्याचा मसुदा सर्व जिल्ह्यातील सर्व 10 उपविभागात इंग्रजी भाषेऐवजी मराठी भाषेत मोठ्या अक्षरात सर्वांना दिसेल असं प्रथमदर्शी भागात लावून सर्व वीज ग्राहकांना 100% साक्षर करण्याची विशेष मोहीम तुम्ही सुरू करावी. म्हणजे आमच्या ऑफिसच्या बाहेर इथे या ठिकाणी तुम्ही ते तातडीने लावावेत. जे काही नियम तुम्ही आम्हाला लावता, म्हणजे जे नियम तुमच्या फायद्याचे आहेत तेवढेच फक्त लोकांना घाबरवण्यासाठी सांगता, आमच्या फायद्याचे ते तुम्ही लपवून ठेवता. असं करू नका. आणि शेवटचा 7वा मुद्दा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग सर्कल मधील 80% पेक्षा जास्त MECBचे अधिकारी कर्मचारी अडचणीच्या वेळेला कोणत्याही वीज ग्राहकांचे फोन उचलत नाहीत. त्यासाठी विशेष आदेश आपल्या महावितरण मुंबई कार्यालयातून सिंधुदुर्ग सर्कल मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना देण्यात यावेत. तसेच स्वतःच्या अडचणी व मागण्यांचे रीतसर लेखी निवेदन अर्ज MECB ऑफिसमध्ये दिल्यानंतर 6 महिने सुद्धा व काही वेळेला 1-2 वर्ष झालेले ज्यांना अजून उत्तर नाही मिळाली, जी लोक इथे आहेत आता, कोणतेही लेखी उत्तर MECB कार्यालयाकडून दिले जात नाही. अशा कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांना तातडीनं पुढच्या 7 दिवसात उत्तर द्यावं. हे 7 मुद्द्याचं पत्र. तुम्ही जी उत्तरं देणार आहात की नाही, उत्तरं ती संभ्रमात्मक देऊ नका, जेणेकरून आम्ही इथे की नाही काळोखात राहून आलेलो आहोत. साहेब, आपण ऑफिसमध्ये बसताय, इथे काय घडते तुम्हाला माहिती नसतं. आम्ही या ठिकाणी गेला काळोखात राहून आलेलो माणसं आहोत. जरा 2 मिनिटं थांबा दादा. कायदा हातात घेऊ नका. बोलतो ना साहेब, तुम्ही जे काय बोलणार आहात की नाही ते संभ्रमात्मक बोलू नका, जेणेकरून आम्ही काळोखातून राहून आलेली माणसं आहोत. आम्ही भोगलेलो आहोत. इथे ऑफिसमध्ये बसून तुमची जे दादागिरी बोलतात की नाही ते बाकीची माणसं तुमची, ती उत्तर आम्हाला इथे नको देऊ प्लीज. जे काय देणार असेल ना, पावसकरला विचारायचं पुढचं एक उत्तर धड देत नाही. हेच सांगतो साहेब. आम्ही त्याच्यासाठी इथे त्रास बघून इथे बसतोय. इथे बसलोय ना, हे आम्ही त्रास झालेला आहे म्हणून बघतोय साहेब. तुम्ही आता 1 तासासाठी आलात आणि आम्हाला उत्तरं देणार ती योग्य अशी उत्तरं द्या. चुकीचं काय बोलू नका, जेणेकरून लोकांचा उद्रेक होईल. तुम्ही करू नका प्लीज. आता सगळ्या पहिले आता सगळे इथे सगळे लोक तुमच्याबरोबर आहेत. आजपासून हे होईल का, शक्य आहे का? उगाच सांगून नका. परिस्थिती अशी आहे ना, तुम्हाला माझं सरळ म्हणणं आहे, तुम्ही मान्य करा तुमचे पोल्स खराब आहे, तुम्हाला येणारे इन्सुलेटर खराब आहे, तुम्हाला येणारे डिओ खराब आहे, तुमच्या येणारे तारा क्वालिटी दर्जाचे नाही आहे, त्याच्यामुळे हे सगळं टिकत नाही आहे. आज इन्सुलेटर घातला तर तो संध्याकाळी फुटतोय, आता घातला तर तो 2-3 तास राहणार की नाही त्याची शाश्वती नाही. मग तो दर्जेदार तुम्ही इन्सुलेटर तुमचे पुरवले जाणार आहेत का, राहणार आहेत का, तर तुम्ही शाश्वती द्या, नाही तर देऊ नका साहेब. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला होतो व्होल्टेज फार कमी आहे, कमीच आहे जो व्होल्टेज, म्हणजे पूर्वीपासून सगळं आहे. आता सप्लाय तुमचा कुठला कुठला बंद आहे, मला फक्त गावाचे नाव सांगा, आम्ही नोटिंग करून घेतो. आम्ही सांगणार तुम्ही करणार आहेत का? आम्ही सांगणार तुम्ही करणार, तुमचे अधिकारी काय करताय नाही. उत्तर द्या जरा प्लीज. आणि ते संभ्रमात देऊ नका, कारण तुमचा कायदा सांगतोय 20 कायदा 47 कलम आहे तुमचं 5. स्वैच्छिक मीटर बसवू शकतो मी. मला जो मीटर पाहिजे तोच मी मीटर बसवणार, तुम्ही जो सांगाल तो नाही. हा बंधन आमच्यावरती तुम्ही करताय ना, ते पहिला आधी मागे घ्या आणि नंतर बोलायला लागा. पहिला आधी माझा हा तुम्हाला विनंती आहे. पहिला मुद्दा हा आहे.
मीटर जे आहे ना हा मीटरचा तुम्ही मीटरचा फोटो जर पाहिला असेल किंवा मीटर तुम्ही पाहिला असेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अदानीचं नाव अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिलं, अदानीने त्याला तुम्ही काय अदानीची बाजू घ्यायला बसलाय की काय कसं काय? बोला साहेब. नाही हे लोक जे अदानीची बाजू घेऊन बसलाय ते खरं आहे ना, 80% वीज पुरवठ्यासाठी अदानीला होतंय, खरं आहे ना. दोन मिनिटं थांबा. संजय तुम्हाला 80% वीज पुरवठा तुम्हाला अदानी करून देणार आहे का? नाही कसं? आवडे साहेब सर बोला सर बोला ना सर बोला. मीटर हे तुमचं ISI मार्क आणि BIS मानांकन जे काही आपलं NAB लॅब असते आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची त्यांचं मानांकन त्यांची परमिशन घेऊन मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्या कुठल्या मीटर मेक करणाऱ्या जिनस आहे, LNT आहे, HPCL आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आणि त्याच मीटरचे व्हेंडर आपल्या महावितरण कंपनीनं किंवा कुठल्याही पूर्ण भारतामधल्या डिस्ट्रीब्युशन कंपनीनं ते त्या व्हेंडर त्या कंपनीला अलॉट केलेलं असते. म्हणजे त्यांचाच आपण मीटर खरेदी करून बसवायचा असतो. आणि हे मीटर बसवायचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते अदानीला दिलेलं आहे, महावितरणने दिलंय. बरोबर, महावितरणने दिलं. मीटर बसवायचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे मीटर रिप्लेसमेंट करायचं किंवा नवीन कनेक्शनला जोडणी द्यायचं हे काम दिलंय अदानीला. परंतु अदानी त्याच्या मनाप्रमाणे मीटर खरेदी करू शकत नाही. जे काय NABच्या लॅब प्रमाणे जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत त्यांच्याकडनं त्यांना मीटर खरेदी बंधनकारक आहे. बरं तुमचा कायदा आहे का साहेब? आता तुम्ही एवढं सगळं बोललात ना, संभ्रम निर्माण करताय तुम्ही. कसा सांगतो तुम्हाला मूळ तुमचा कायदा काय म्हणतोय? वीज कायदा काय म्हणतोय? 47(5) प्रमाणे ग्राहकाला जो ऐच्छिक आहे मीटर पाहिजे तोच बसवायचा आहे. तुम्हाला तुमच्या कंपनीतून आणलेला एक साधा रेग्युलर आहे, नंतर पोस्टपेड आहे, नंतर प्रीपेड आहे, नंतर तुमचा अदानीचा स्मार्ट मीटर आहे. हे जे पॅटर्न तुम्ही तयार केलात ना तुम्ही केलात. सर्वसामान्य माणसांना कुठला मीटर माहिती आहे? पोस्टपेड माहिती आहे. सध्या ऐका साहेब, माझं म्हणणं ऐका, तुमचं बोलणं ऐकून घेतलं मी. आमच्याकडे जेव्हा मीटर येतो आम्ही पैसे भरून घेतो. तुम्ही आम्हाला बिल देताय, बिलाचे पैसे आगाऊ तुमच्याकडे 3,000 रुपये जमा आहेत बघा. अजूनही तुमच्या रेकॉर्डला बघा आहेत जमा. आणि त्या रेकॉर्ड प्रमाणे आम्ही तुमच्याकडे पैसे भरतो. आमचे गोरगरीब माणसं आहेत, आमच्याकडे मिळून पैसे अन्न खातात. आणि जर पैसे नसेल आणि जर तुमचं मीटर बिल भरायला पैसे नसतील तर 3 महिने वाट बघतो आम्ही. तुम्ही ते आम्हाला सवलत देता त्या पैशावरती. ही तुम्ही सगळी बंद केलात आता. हा पहिला मुद्दा आहे, पहिला महत्वाचा मुद्दा हा आहे साहेब. तुम्ही हे जे काय जे मला उच्चार करून सांगितलं की सगळं पाठीमागचं लॉजिकली तुमचं शास्त्रीय कारण काय दिलीत तुमच्या पॅटर्न मधली दिलीत. पण आमचं सर्वसामान्य माणसांचं काय आहे? आम्हाला सर्वसामान्य माणसं जेवण खाऊन आम्ही पैसे भरतो. जे 3 महिन्याची मुदत मिळते ना त्याच्यात आम्ही पैसे गोळा करून भरतो. जर तुम्ही आता बंद केलं, ही आता मॅडम बोलते तशी, ही अंधारात बसली, हिची मुलं शाळेतली आहेत, काय करणार? ही सरकारी नोकर नाहीत सगळे. साहेब माझी विनंती एवढीच आहे साहेब. आजच्या परिस्थितीमध्ये बरीच गावं रेडी सारखा गाव मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. तुम्ही म्हणाल कुठचं गाव सांगा काय, मी आता रेडी गाव सांगतो. आज 4 दिवस, आज 4था दिवस रेडी गाव अंधारामध्ये. ही जर अशी जर परिस्थिती आहे, वेंगुर्ला शहरामध्ये म्हणजे जिथं हेड ऑफिस आहे तो जर भाग काळोखामध्ये असेल, तिथली वारंवार लाईट असेल तर फार म्हणजे दुर्दैव आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो उभादांडा भाग, त्या भागात रोजचं म्हणजे वीज पुरवठा खंडित होणं हे तर प्रचंड प्रमाण आहे. सगळ्यात पहिलं. दुसरा पुढच्या आमच्या मागण्या आहेतच, परंतु माझं त्याच्यामध्ये एक असं म्हणणं आहे की तुमच्याकडे सगळ्यात पहिले साहेब तुम्हाला वारंवार विनंती करतो आम्ही, तुम्ही रत्नागिरी डिव्हिजनशी बोलता की नाही मला माहीत नाही की काय होतंय ते. तुमचे हात अपुरे पडतायत की तुम्हाला त्या ठिकाणी दाद दिली जात नाही या जिल्ह्याला, असंही म्हणावं लागेल. तर माझं मत आहे की हा आता वेंगुर्ला तालुक्या शहरामध्ये पूर्वी 24 वायरमन होते, आज त्या ठिकाणी 12 की 14 आहेत. मला सांगा, ज्यावेळी तुमचं आता MSBचं दुकान आहे, आता महावितरण हे दुकानात झालेलं आहे अदानीच्या मार्फत, पण ह्या आता दुकानामध्ये मला सांगा तुमचे ग्राहक वाढल्यानंतर तुम्ही तुमचे कामगार कमी ठेवणार की वाढवणार? वाढले पाहिजे ना. मग आज या ठिकाणी मला सांगा, आणि ते 12-14च्या 12 ते 14 म्हणजे 24-25 ते 50 झाले पाहिजे होते, त्या ठिकाणी आज साहेब या ठिकाणी 14 कामगार वायरमन काम करतायत. कशी लोकांना सेवा देणार आहेत ते मला सांगा. या ठिकाणी इंजिनियर आहेत, सगळे नवीन आलेले आहेत, त्यांना शिकून हे पूर्ण हे तालुके समजून घेण्यापर्यंत त्यांना वर्ष 2 वर्ष लागते. ही परिस्थिती आहे. जिल्ह्याला एक गाडी आहे,
झाडी तोडणीची. दोडामार पासून खारेपाटण पर्यंत साहेब कसं तुम्ही हे तुम्ही कसं काय हे करणार मला सांगा. एक गाडी कुठं कुठं फिरणार, ती किती दिवसात किती काम करणार, हा एक विषय झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मला वाटतं आता वेंगुर्ल्यामध्ये सध्या DY पद खालीच असल्याचं आहे. DY आता ह्यांची पेटकर साहेबांची मला वाटतं इथून बदली झालेली आहे. तात्पुरता कार्यभार त्यांच्याकडे. शहरामध्ये इथं इंजिनियर नाही आहेत, ग्रामीण भागामध्ये तो आहे. म्हणजे 5 पदं मला वाटतं नक्कीच या ठिकाणी खाली आहेत. ते नवीन, त्यांना तेवढं समजून घेईपर्यंत फार विलंब होईल. जे मटेरियल दिलं जाते, मला सांगा, आता इथं पोल टाकलेले आहेत, जाऊन आता तर बघा त्याला दर्जा आहे का हो साहेब? त्या पोलवरती कोण चढणार? आणि चढला मेला पडून खाली तो वायरमन तर तिथलं काम करणार, तर त्याला जबाबदार उद्या सकाळी कोण राहणार आहे? कोण राहत नाही. मग त्याच्यामध्ये ते पोलवर चढायला बघतात का? त्याच्या तारा बाहेर आल्या, त्याला सिमेंट नाहीये, अशी परिस्थिती. इन्सुलेटर आहे, त्याला दर्जा नाही, डिओ दिले जातात. आता टाकला की तू संध्याकाळी 2 तासात बाद होतो. तुमच्या डोक्यावरती मारलं जातं. मग तुम्ही सांगा ना त्यांना, हे सरकार तुम्हाला जे डुप्लिकेट माल पुरवते ना, मग त्याला तुम्ही सांगा हे डुप्लिकेट आहे तुमचं, ह्याला दर्जा नाही. तुम्ही पण बोला ना, आवाज उठवा ना याच्यावरती. कुणाला घाबरायला पाहिजे? तुम्ही नोकरी करताय नाही, मला सांगा, तो मुंडेसारखा माणूस ताटपणे बोलू शकतो, मग तुम्ही काय सांगू शकत नाही? तुम्ही सांगितलं पाहिजे हे मटेरियल बोकस आहे, हे तुम्ही ब्रॅकेट देता ती बोकस आहे, तुमच्या तारा नाही, फ्यूज नाही. इथं आता वेंगुर्ल्यामध्ये मला सांगा आता किती मटेरियल आहे ते मला आता तुम्ही सांगायचं. बऱ्याच ठिकाणी मटेरियल नाहीये. ठेकेदारांची बिलं वेळेत काढत नाही किंवा ठेकेदार ते कंटाळून जातात, त्यांच्या बिलांवरती सही होत नाही, त्यांच्या ऑर्डरवरती सह्या होत नाही. तुमचे ते कॉम्प्युटरमध्ये ऑनलाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो. ह्या सगळ्या ह्याच्यामुळे आम्ही का मारायचो साहेब त्याच्यामध्ये? हा सर्वसामान्य ग्राहकांनी का मरून जायचं, ओरपळून जायचं? आज मला सांगा, अदानीचा मीटर बसवल्यापासून लोकांची बिलं किती येत आहे तो साहेब, आणि तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आले सांगता नाही तुम्ही काय करा, तुमचा फ्रीज आहे का, टीव्ही आहे का? त्या बिचार ज्या घरामध्ये पत्र्याचं घर आहे त्याला तुम्ही विचारताय की तुझ्या घरामध्ये AC आहे का? आता तो आमच्याकडून पोरगा आला, ऋत्विक आमच्याकडे, हा पाठीमागे उभा आहे, त्याचं मला सांगा बिल आज साहेब 12,000 रुपये आले. त्याची घरची परिस्थिती जाऊन बघा. मी चुकीचे बिल काढते, त्यांना काय माना? आम्ही आता माना त्यांच्या कापायच्या का साल्यांच्या? त्यांच्या जे बिल काढून द्या त्यांच्या, ही अशी परिस्थिती साहेब आहे. सगळ्यांना बिल 10-12,000 रुपये बिल आली, साहेब कशी भरायची हो? आणि काय म्हणून काढताय तुम्ही इथं काय सांगता इथं आल्यानंतर की तुम्ही भरा पुढच्या 12,000 रुपये साहेब कुठून भरणार? तो माझं 5,000-6,000 रुपये आम्ही बिल भरू शकत नाही, अशी झालेलं आहे. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा 100% साक्षर आहे. आणि या ठिकाणी पूर्ण वेंगुर्ला तालुक्यामधलं 33 किमी ज्या लाईन आहेत, कुडाळवरनं जी लाईन आली आपल्या वेंगुर्ल्याला, मळेवाडावरनं जी आली लाईन वेंगुर्ल्याला, पुन्हा मळेवाडनं गेली तुमच्या टाटा मेटॅलिकला, 33 किलोचं आपलं 100% मेंटेनन्स आम्ही 100% केलेलं आहे. ऐका 100% कुठलं केलंय? 33 केबीचं. मग 33 केबीचे प्रॉब्लेम जास्त येत आहेत, ते काय येत आहेत? नाही येत. अहो काय सांगताय तुम्ही? तुमचे वायरमॅन सांगताय 33 केबीचे प्रॉब्लेम जास्त येत आहेत. पूर्ण जून महिन्यामध्ये आपलं एकच मिनिट. त्या परवा जो मी फोन केला, परवा जो किती 5 वेळा फोन केला, काय सांगितलं 33 वरून कंप्लेंट सबस्टेशनला येणारी 33 केवी लाईन म्हणतोय मी, आणि सबस्टेशन मधनं जाणारी 11 केवी लाईन जे काय काम होत असेल आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये त्याचं प्लॅनिंग करून 100% मेंटेनन्स करायचे. एवढे दिवस काय करत होता? आलेला आहे उर्वरित काम करतोय मला. असं नाही की 100% मी 11 केवीचं, परंतु 33 केवीचं मी ठामपणे सांगू शकतो की 33 केवीचं मी 100% मेंटेनन्सचं काम केलेलं आहे. त्यामुळे आपलं सबस्टेशन कुठलंच 12 तासच्या वर बंद झालेलं नाही. जून महिन्यामध्ये टायमिंग दिला तुम्हाला, पण तुम्ही नियम पाळणार का? लेखीत घेऊचा आपण. आणि त्या पुढच्या 8 दिवसांमध्ये आमची मॅन पॉवर असणारी म्हणजे आमचे रेग्युलर कर्मचारी, आमचे आउटसोर्स कर्मचारी आणि आमच्या एजन्सी, याचा आम्ही पूर्णपणे पुढच्या 8 ते 10 दिवसांमधलं आम्ही नियोजन करतो. त्याचं आम्ही तुम्हाला लेखी उत्तर साहेब, त्याच्यानंतर माझा एक प्रश्न, तुम्ही जी मॅन पॉवर घेणार आहेत आता, ते गावामध्ये जे वायरमॅन आहेत त्यांना त्या टीम मध्ये घेणार आहात का? कुठल्याही लाईनवर काम करताना जी आपली कॉन्ट्रॅक्टरची एजन्सी असते त्यांना लाईनची कुठल्याही प्रकारे माहिती नसते, पण त्यांच्या सोबत काम करताना आपला रेग्युलर स्टाफ कंपल्सरी असायला पाहिजे. कारण का तिथं काम करताना लाईन बंद केलेली आहे का, कुठलं बॅकफीड आहे का, कुठलं क्रॉसिंग आहे का,
ते त्या रेग्युलर कर्मचाऱ्याला माहित असते, त्यामुळे ते काम करताना ते सोबत असणार, परंतु ऍक्च्युअल काम करणार कॉन्ट्रॅक्टरची एजन्सी. ठीक आहे पण मी काय म्हणतो परमनंट त्यांना आता सगळ्यांना आदेश काढा, प्रत्येकाने आपल्या सजेमध्ये राहिलं पाहिजे. बरेच हे सजा सोडून आपल्या घरी जातात, गावामध्ये राहत नाहीत, त्यांनाही त्याच्यामध्ये सोय आदेश निघाला पाहिजे. दुसरा विषय वेळ द्या मला, मी तुम्हाला लेखी पण देतो. वायरमन मला सांगा, आता वेगवेगळ्या शहरामध्ये मी तुम्हाला म्हटलं असं पूर्वी 24 होते, आज 14 आहेत, पण ते मला 24 मिळणार का वेगवेगळ्या शहरासाठी? तो कसं आहे आपल्या माझ्या जे अधिकारामध्ये आहे मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो, पण कसं आहे का आमच्या अर्बन सेक्शनचा स्टाफचा क्रायटेरिया वेगळा असतो, ग्रामीण सेक्शनचा क्रायटेरिया वेगळा असतो. शहराला तुमचे 14 असतात, ग्रामीण भागाला 10, काही ठिकाणी 11 असतात. पूर्वी 24 होते, आता ग्राहक वाढले, म्हणजे तुमच्या तो माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही आहे. तुम्ही मागणी करा, तुम्ही मागणी करा, आम्ही तसं आहेच साहेब ना. तुम्ही लेखी मागणी करा मला. कशा त्यांचे जे आता युनिटचे जे रेट आहोत ते वाढले, 10.5 रुपये रेट झाला रेट. कामगार वाढले नाहीत, युनिटचे रेट वाढले. म्हणजे काय करा, तुम्ही मरून जावा, त्या अदानीचं पोट भरा आणि ह्यांची पोट भरा आणि आम्हाला लुटा. अरे युनिटचे रेट वाढवले, मग स्टाफ का नाही तुम्ही वाढवत? अधिकाऱ्यांना माहिती आहे, टोटल अधिकाऱ्यांना माहिती आहे, आज 80% वीज ही अदानी कंपनी यांना पुरवते आणि वीज वितरण कंपनीला ते विकते. तुम्ही विका, लोकांना किती ते रेट लावा, मला एवढे पैसे आले पाहिजे म्हणून त्यांनी 10.5 रुपये युनिट केलं, 4.5 रुपयाचं, आणि आज आम्हाला अक्षरशः ग्राहकाला लुटून त्या अदानी कंपनीला हे सगळे पैसे जमा करून त्या ठिकाणी देत आहेत. ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वांनी जनतेने उठाव केला पाहिजे. तो 10.5 रुपये रेट झालेला आहे, तो पुन्हा तुम्ही 4-4.5 रुपयावरती करा. कारण मला सांगा, एका पोलवरून तुम्ही 10 तुम्ही त्या ठिकाणी गिरायकांना तुम्ही लाईट तुम्हाला खर्च कमी झाला पाहिजे. त्याबद्दल जर आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. सगळ्यात जास्त महत्वाचं युनिट रेट आहेत. तुम्हाला एक सांगतो, आपल्या मला वाटतं दोडामार्ग मध्ये आपलं एक सबस्टेशन आहे, तिथनं गोव्याला लाईट एक मिनिट गोव्याला लाईट जाते ना, आणि इकडनं लाईट तिकडे जाऊन त्यांचे युनिटचे रेट बघा, 1.5 रुपये, आज 2 रुपये 1.5 रुपये असा रेट आहे. आणि आपल्याकडे वीज असूनही आपल्याला रेट किती आहेत? 10.5 रुपये. 10.5 रुपये. म्हणजे ह्याचा अर्थ काय? आता आपण आवाज उठवतो ना, तर ह्या विषयावर आवाज उठवूया. सगळ्यांच्या माहितीसाठी खुलासा करतो, माझ्या हातामध्ये गोव्याचं लाईट बिल आहे. हे पेडण्याचे एक ग्राहक आहे, त्यांचं बिलाची कॉपी मी आणली आहे. आपल्या दोडामार्ग मध्ये महालक्ष्मी पॉवर कंपनी आहे, जिथे 10 मेगावॅट वीज तयार होते, ते गोव्याला विकतात. जरा एक मिनिट जे गोव्याला विकतात आणि गोव्यातल्या ग्राहकांना आमच्याकडनं खरेदी करून 1 रुपये 90 पैशाने मिळते. हे तिथे रेट दिलेले आहेत आणि हे त्यांचं बिल आहे. आमचं म्हणणं तेच होतं की तुम्ही महालक्ष्मी पॉवर कंपनीचा जो काही रिन्युअल केलेला नाहीये, तो तातडीनं वरिष्ठ स्तरावर म्हणजे वीज मंत्रालय महाराष्ट्र आणि वीज मंत्रालय गोवा जे काही प्रोसिजर करायची आहे ती करा. आणि आमच्या दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ल्यासाठी ती 1 रुपये 90 पैशाची वीज चालू करा. एमएससीबी नको तुमची, स्वतःची जी महालक्ष्मी पॉवर कंपनी आहे त्याची कॅपॅसिटी वाढवा. तिथे प्रोजेक्ट आहे, जसं अदानीचा प्रोजेक्ट गाडगावला मध्ये चालू होणार होता पॉवर प्रोजेक्ट, या विषयासाठी तीनही तालुके होणार, 100% होणार. त्यांच्यासाठी स्मार्ट मीटर संवाद उपक्रम ठेवा, जो बाहेरच्या परिमंडळ मध्ये आयोजित केलाय. आणि ज्याला पाहिजे स्वेच्छेने त्याला तो कंटिन्यू ठेवा. ज्याची बिलं जास्त आली आहेत ती कमी करून द्या. एप्रिल 2025चं गेल्या वर्षीचं सर्क्युलर आहे, पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्ती, आणि याच्यानंतर 9 वेळा तुम्हाला सर्क्युलर आलंय मुख्य अभियंता रत्नागिरीमधून, त्याची पण कॉपी माझ्याकडे आहे. ही 33 कामं आहेत, ज्याच्यामध्ये झाडं तोडणीपासून सबस्टेशन मधलं ऑइल बदलण्यापर्यंत सगळी कामं ही तुम्ही तोंडी फक्त सांगताय तुम्ही केली म्हणून. ती जर केली असती तर आता जी काही 2-4 सबस्टेशन आहेत ती बंद पडली नसती. तुम्ही आम्हाला जो प्रश्न करताय की कुठली लाईट चालू आहे आणि कुठली बंद आहे, तुमच्या सबस्टेशन वरनं, फीडर वरनं, ट्रान्सफॉर्मर आणि मग पोलापर्यंत ही जी काही सिस्टीम आहे तुमची, ही तुमच्या तुमचा जो तंत्रज्ञ आहे, लाईनमन, वायरमन यांच्याकडे सगळा डाटा रेडी आहे. तुमचा जो कोणी सध्याचा तालुक्याचा उपविभागीय
कार्यकारी अभियंता आहे, त्याच्याकडे जो रिपोर्ट तयार आहे त्याची कॉपी तुमच्याकडे आता मागून घ्या आणि एक कॉपी आमच्या अध्यक्षांकडे आता द्या. मी परवा श्रीपाद नाईक साहेब जे आमचे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आहेत भारत सरकारचे, त्यांना आम्ही एक निवेदन दिलं. मी अगदी 2 मिनिटांमध्ये हे 7 मुद्दे वाचतो जे सगळ्यांशी निगडीत आहेत आणि ह्या 7 मुद्द्यावर नेमका निर्णय आम्हाला द्या लेखी स्वरूपात तुमच्या सहीने. त्याच्या खाली कार्यकारी अभियंता म्हणून 4 तालुक्याचे त्यांची सही पाहिजे आणि 3 नंबरला सही जो तालुका उपविभागीय ज्याच्याकडे चार्ज आहे तिघांच्याही सहीने मला ह्याचं उत्तर पाहिजे. मी फक्त मुद्द्याला तुम्हाला फक्त वाचून दाखवतो, कॉपी पण मी तुम्हाला देतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3,63,000 प्लस वीज ग्राहकांना 24 तास अखंडित सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा ग्राहकांच्या नागरिकांच्या सनद व कृती मानकेप्रमाणे मिळण्याबाबत. म्हणजे तुमचा जो सप्लाय आहे MERCचा जो काही नियम आहे SOP आहे त्याप्रमाणे आम्हाला सर्व्हिस मिळावी. आम्ही काय घरातलं कोणाच्या काही मागत नाहीये. पहिला मुद्दा, महावितरण सिंधुदुर्ग सर्कलकडून 1/4/2025च्या म्हणजे जे सर्क्युलर माझ्याकडे आहे, महावितरण मुंबई यांच्या आदेशानुसार पावसाळ्याआधीची वीज वाहिनी व विद्युत प्रणालीची देखभाल दुरुस्ती आमच्या सिंधुदुर्गामध्ये 25% सुद्धा झालेली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त वीज ग्राहकांना प्रचंड आर्थिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक मानसिक त्रास व छळ नाईलाजाने हतबल होऊन भोगावा लागत आहे. तरी उर्वरित सर्व 75% कामं पुढील 15 दिवसात करण्यात यावीत याबाबत आपल्या केंद्रीय मंत्रालयातून विशेष आदेश पारित करण्यात यावेत. ह्या 33 कामाचं वेंगुर्ला तालुक्याचं स्टेटस हे लेखी स्वरूपात तुम्ही आम्हाला द्या, जे काय आहे आणि जे राहिलेलं आहे त्याचा ॲक्शन प्लॅन की तुम्ही पुढच्या 7 दिवसांमध्ये काय काय करणार, तुम्ही किती कंत्राटदार तुम्ही नेमणार, बाहेरची एक्स्ट्रा फोर्स मागवणार, सध्याची तुमची जी काही माणसं आहेत ते काय करणार, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रत्येक वीज ग्राहकाला यापुढील बिलासोबत कन्झ्युमर पर्सनल लेजर CPL जे आपण म्हणतो, जे तुमच्याकडनं दिलं जातं, ची अधिकृत सही शिक्क्याची कॉपी मिळावी. इथं अडचण काय झाली आहे की रेग्युलर जे पारंपरिक मीटर आहेत त्यांना बिलं वेळेवर मिळत नाहीत, उशिरा मिळतात, मुदत संपल्यानंतर मिळतात आणि ज्यांना तुम्ही स्मार्ट मीटर लावलेत त्यांना बिलच मिळत नाहीत, ना ऑनलाईन मिळत ना ऑफलाईन मिळत, त्याला कळतच नाहीये. अचानक तुमची माणसं दारात येतात, 300 रुपयाचं बिल त्याला 5,000 काढून दिलेलं असतं, त्याने अर्ज दिलेला असतो आणि त्या अर्जावर तुम्ही निर्णय घेत नाही म्हणून त्याचं थकीत असतं आणि मग 2 महिन्यात तुम्ही त्याचं कट करता, त्याला न विचारता, त्याला कुठलीही नोटीस न देता. CPL ची कॉपी तुम्ही आतापासून वेंगुर्ला तालुक्यातल्या 40,000 लोकांना तुम्ही द्यायला चालू करा आजपासून. तिसरा मुद्दा, MERC सप्लाय कोड 2021 मधील अधिकृत छापील व कायदेशीर तरतुदीनुसार तसेच सदरील कोडच्या SOP नुसार कृती मानकेप्रमाणे प्रत्येक वीज ग्राहकाला नुकसान भरपाई व इतर नियमोचित लाभ व सेवा मिळावी. तुमच्या कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या बाहेर SOP तुम्ही डिस्प्ले केलेला आहे की शहरी भागामध्ये जर 4 तास लाईट नसेल आणि ग्रामीण भागामध्ये 12 तास 24 तास तर नुकसान भरपाई 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत मिळू शकते आमच्या वीज ग्राहकांना. आम्ही तुमच्याकडे अर्ज केला पाहिजे, तुम्ही त्याच्यावरती ती चौकशी करणार आणि आमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणार. तर आमच्या वेंगुर्ल्यामध्ये 5 कोटीची तरतूद करा पुढच्या 3 महिन्यासाठी, कारण आजपासून आम्ही तुमच्याकडे अर्ज द्यायला चालू करणार. म्हणजे आम्ही जर काही कर्जदार असो, कर्जबाजारी असो तर आम्ही कर्जमुक्त होऊन जाऊ तुमच्या पैशामुळे. तर आम्हाला सगळ्या लोकांना तुमच्याकडनं पैसे पाहिजेत. जसं तुम्ही आमच्याकडनं पेनल्टी घेता, इतर काही चार्जेस लावता, 5 कोटी रुपये आम्हाला मिळाले पाहिजेत आमच्या 40,000 लोकांना. का तर मागच्या 6 दिवसामध्ये 4 दिवस लाईट नाहीये. तुमच्या निकषाप्रमाणे जर 24 तासापेक्षा जास्त लाईट नसेल, नियमाला धरून आम्हाला 1,000 प्रमाणे एका तासाला 24,000 रुपये एका दिवसाला एका ग्राहकाला, असे माझ्या समजा शिरोडा पंचक्रोशी असेल 1,000 लोकांनी जर मागणी केली तर तेवढे पैसे तुम्ही आमच्या अकाउंटला जमा केले पाहिजे. चौथा मुद्दा, सिंधुदुर्ग सर्कल मधील 3,63,000 पैकी 85,000 प्लस ग्राहकांना तुम्ही जबरदस्तीने, दादागिरीने, गुंडगिरी करून, घरात अतिक्रमण, घुसखोरी करून, लेखी तोंडी कोणतीही संमती न घेता गुंड प्रवृत्तीच्या विकृत लोकांचा लवाजमा एकत्र करून, म्हणजे हे अदानी ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहमदाबाद, त्यांना तुम्ही वर्क ऑर्डर दिली आहे, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. 76,000 करोडचं काम आहे. मग त्यांच्याबरोबर तुमची माणसं गुंडगिरी करतात, कशाला टी-शर्ट घालून येतात, तुमची माणसं आय कार्ड घालून त्यांच्याबरोबर कशाला घुसतात घरामध्ये. जर एखादी महिला एकटी असेल आणि तिने जर म्हटलं घरात येऊ नका, तर तुम्ही घरात घुसता आणि जबरदस्ती लावून टाकता, त्याची परवानगी नाही, काय नाही, पुरुष माणूस घरात कोणी नाही. तर हे जे काही चालू आहे, तुम्ही तो मीटर चोरताय, त्या संदर्भात आम्ही आमचा तक्रार अर्ज ऑलरेडी पोलीस स्टेशनला दिलेला आहे.
पोलिसांकडून अजून आम्हाला सहकार्य मिळालेलं नाहीये. आम्ही वाट बघतोय की तुमच्यावरती गुन्हा कधी दाखल होणार. तर आमचं म्हणणं हेच आहे की चुकीच्या लोकांचा लवाजमा एकत्र करून बऱ्याच ग्राहकांच्या घरातील पारंपरिक वीज मीटर चोरून नेऊन त्या जागी स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे. तरी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकारी कर्मचारी तसेच